श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत स्वामींमुळे गरीब बाईच्या मुलाला जीवदान ही स्वामी चरित्रामधील अजून एक परम पवित्र कथा. मित्रांनो, स्वामी चरित्रातील कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. तर अशा या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. महाराजांना एखाद्या भक्तावर कृपा करावी असे वाटले तर ते प्राणदान सुद्धा करीत असत. अर्थात आमचे गुण व प्रारब्ध त्यांना समजत असे व त्यानुसार त्यांचे कृपाछत्र भक्तांना लाभत असे. अक्कलकोट जवळील एका खेडेगावात एक गरीब बाईचा मुलगा अत्यवस्थ होता. ती बाई त्या मुलाला घेऊन चालत चालत स्वामींकडे आली. महाराज त्यावेळी बुधवार पेठेत चोळप्पाच्या घरी होते. ती रडवेली होऊन त्या मुलाला घेऊन तेथे आली. तिचा नवरा इहलोक सोडून गेला होता. हा मुलगा हाच तिचा म्हातारपणीचा आधार होता. तिने मुलाला स्वामींच्या चरणावर ठेवण्यास त्याच्या तोंडावरील वस्त्र बाजूला केले आणि पाहते तो मुलगा मृत झाल्याचे तिला दिसले. मग ती शोकाकुल होऊन रडू लागली. महाराजांना म्हणाली, घरी अनेक औषधे करून ह्या मुलाला बरे वाटले नाही, म्हणून मोठ्या आशेने तुमच्या चरणावर घालण्यास आणले आहे. दर्शनाला गेले तर देऊळच अंगावर पडून मृत्यू यावा, त्याप्रमाणे माझी स्थिती झाली आहे. तिचा विलाप पाहून महाराजांना तिची दया आली. महाराज तातडीने त्या बाईजवळ जाऊन म्हणाले, आण तुझा मुलगा इकडे. असे म्हणून त्यांनी तो मुलगा तिच्या जवळून हिसकावून घेतला. मुलाचे खाली डोके व वर पाय करून त्याला गरगरा फिरवू लागले. जवळच एक घोडा उभा होता. त्याच्या तोंडास मूल लावून महाराज त्याला म्हणाले, हे घोड्या, तू रांडेचे पोर खावे. असे म्हणून महाराजांनी ते पोर समोरच स्वयंपाक करण्याकरता एक चर खणला होता त्यावर फेकून दिले. त्याबरोबर ते मूल जिवंत होऊन रडू लागले. बाईने मुलाला पोटाशी धरले व तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. महाराजांना अनन्य शरणागत होऊन तिने महाराजांचा जय जयकार केला. तितक्यात काही दुष्ट लोक जवळ होते. ते आपापसात बोलू लागले की हे मूल मुळीच मेले नव्हते, त्याला मूर्छा आली होती. पण महाराजांनी ते उलटे धरून फिरवल्यामुळे ते जागे होऊन रडू लागले. आपला महिमा प्रगट व्हावा अशी महाराजांची इच्छा नव्हती, म्हणून श्री समर्थ गप्पच राहिले. श्री स्वामी पूर्ण ब्रह्म अवतारी आहेत अशी त्यांच्या भक्तांची श्रद्धा होती. मूढ जनांना मात्र सोन्याची परीक्षा नव्हती, हेच खरे. संत देव होऊन आपल्या भक्तास्तव धाव घेतात. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी
चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.